धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी या ठिकाणी होते आणि अंजली दमानिया जे आहे ते आग्रह आहे आणि त्यांना अशी अपेक्षा बी आहे की सरकार त्यांचा राजीनामा घेतील. हे बघा, अंजली दमानिया ह्या सुपारीबाज बाई आहेत. यांनी यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या. फक्त बदनाम करायचं, षडयंत्र करायचं, कुठंतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं. ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील, यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील, यापूर्वी त्यांनी खरं तर गडकरी साहेबांवर सुद्धा टीका केली होती. पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरीची माफी मागायला लावली त्या दमानिया यांच्या कुरापतीमुळं. म्हणजे दमानिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. कुठंतरी आमच्या जालन्याचे अर्जुन खोतकर यांच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले होते. काय झालं अर्जुन खोतकरांच्या चौकशीत, काय केलं त्यांनी? कुठंतरी काहीतरी घ्यायचं, म्हणजे आरोप करायचे आणि सेटलमेंट करायची आणि आपण शांत बसायचं. परंतु धनंजय मुंडेच्या कडून त्यांची सेटलमेंट झाली नसेल, त्यांना काही मिळालं नसेल, म्हणून त्या धनंजय मुंडेच्या बाबतीत अद्याप त्यांचं बोलणं आणि मीडिया ट्रायल आणि आरोप करणं सुरूच आहे.